कशा प्रकारे बोलत आहे त्यावरून तुमचा प्रभाव ठरतात. नाहीतर मी इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, तमिळ बोलेल, याला काही फरक नाही पडत. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त भाषा शिकणं खरंच चांगलं आहे आणि इंग्लिश यायलाच पाहिजे. मी बघ, माझ्याकडे तर असे काही उदाहरण आहे ज्यांना इंग्लिशची स्पेलिंग नाही तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतात. विश्वास नसेल वाटून राहिला, बरोबर? मी उदाहरण देतो. त्याचे बघा 2 उदाहरण आहे. एक पहिला, तो व्यक्ती रागात असला पाहिजे इंग्लिश बोललेला, ज्याला इंग्लिशची स्पेलिंग नाही तोही इंग्लिश बोलते. कसं ते आहे का आता? एक तर तो व्यक्ती रागात असला पाहिजे किंवा पिऊन असला पाहिजे. पहा कशी हायफा इंग्लिश निघते त्याच्या तोंडातून, बरोबर आहे का? आहे बघा, बाहेरचं सोडा, मी कॉलेजमध्ये सुद्धा बघतो. तुम्ही बाहेरचं बघा, मी कॉलेजमध्ये सुद्धा बघतो. काही विद्यार्थी कोणत्याही क्लास करून गेलो मी, खूप हायफाय असे इंग्लिशमध्ये शब्द बोलतात. पुन्हा पाहून मला सुद्धा हे वाटते की आपण महाविद्यालयामध्ये, ज्याला आपण विद्येचं मंदिर म्हणतो, तुम्ही तिथे अशा प्रकारचे शब्द वापरता. भरपूर सारे लोक येतात. इंग्लिश मिडियम सोडा, ती इंग्लिश मिडियमपेक्षा मराठी मिडियमवाले चांगले हायफाय इंग्लिश बोलतात. शेवटी मला हेच म्हणायचं आहे की आपल्या भाषेचा सन्मान करा आणि गर्व असू द्या की तुम्ही मराठी या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.